बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनाधिकाऱ्यांनी दारू पार्टी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। त्यामुळे उद्यान प्रशासनात खळबळ उडाली। उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत। या व्हिडिओमध्ये संरक्षण चौकशीसारख्या ठिकाणी वनाधिकारी मद्यपान करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। हा व्हिडिओ कुणी रेकॉर्ड केला आणि तो कसा प्रसारित झाला याचाही शोध घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिलेत। अत्यंत गंभीर अशी ही घटना बोरिवलीतल्या राष्ट्रीय उद्यानामध्ये संरक्षण चौकीवरच दारू पार्टी झाली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गड्डे यांच्याकडून। संजय, या प्रकरणात आता कशा पद्धतीने कारवाई होणार आहे? नक्कीच 6 डिसेंबरचा हा व्हिडिओ आहे। रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास नॅशनल पार्क मध्ये दारू पार्टी झाल्याचा त्या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आलेला आहे। तो व्हिडिओ प्रथम इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर अपलोड करण्यात आला होता, मात्र अवघ्या तासाभरातच तो व्हिडिओ तो डिलीट करण्यात आला। यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ज्या संचालिका आहेत अनिता पाटील यांच्याकडून या प्रकरणाची आता गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत। नेमका हा व्हिडिओ कोणी बनवला, या व्हिडिओमध्ये जे अधिकाऱ्यांचे नाव घेण्यात आलेली आहेत त्या अधिकाऱ्यांची पार्टी या ठिकाणी कुणी आयोजित केली होती या संदर्भात आता चौकशी आदेश देण्यात आले आहेत आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश जे आहेत संजय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर दोषींवर तातडीने कारवाई केली जाणार आहे। नॅशनल पार्कमध्ये अधिकाऱ्यांनी दारू पार्टी केली। वनाधिकाऱ्यांच्या दारू पार्टीचा व्हिडिओ समोर आलाय। आधी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता, त्यानंतर तिथून डिलीट करण्यात आला। मात्र नॅशनल पार्कमध्ये अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने दारू पार्टी करणं अत्यंत गंभीर आहे आणि याची दखलही अधिकाऱ्यांकडून वरिष्ठांकडून घेण्यात आली। वनाधिकाऱ्यांच्या दारू पार्टीचा हा व्हिडिओ आहे। कार्यालयात बसून ते दारू पिताना दिसत आहेत।